सह्याद्रीच्या कुशीत ढगांशी गप्पा मारत उभा असलेला हा आहे तिकोना किल्ला. किल्ला फक्त दगडाचा नसतो, तो इतिहासाचा एक साक्षीदार असतो. आजच्या भटकंतीमध्ये आम्ही आलो आहोत तिकोना किल्ला आणि त्यानंतर पावना लेकच्या किनारी एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवायला. मुंबईहून सुमारे 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही तिकोनाच्या पायथ्याशी पोहोचलो. सकाळचा गरमागरम नाश्ता करून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. ट्रेक करत असताना भरपूर पाणी आणि पावसाळा असल्यास रेनकोट नक्की सोबत ठेवा. तिकोना किल्ला हा समुद्र सपाटीपासून जवळपास 3500 फुटाच्या उंचीवर आहे. हा ट्रेक फारसा काही कठीण नाही. मुलांसोबत किंवा नव्याने ट्रेक सुरू करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आमच्या छोट्या प्रवाशालाही हा ट्रेक खूप आवडला. शेवटच्या टप्प्यात मात्र कातळात कोरलेल्या पायऱ्या थोड्या उभ्या आहेत, पण प्रत्येक पायरी तुम्हाला एका अप्रतिम दृश्याकडे घेऊन जाते. मुलांसोबत ट्रेक करताना वेळ महत्त्वाचा नसतो, एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. तिकोना किल्ल्याचा इतिहास अनेक शतकापूर्वींचा आहे. त्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव मिळाले. या किल्ल्यामुळे पावना खोरे, बोरे घाट आणि आसपासच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवता येत असे. इतिहासात हा किल्ला विविध राजवटींकडे गेला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. आज पण इथे पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वार आणि किल्ल्याचे अवशेष त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. इतिहास अनुभवून दिवस संपत नाही तितक्यात आम्ही पोहोचलो पावना लेकच्या किनारी. सूर्य हळूहळू मावळतो, थंड वारा वाहतो आणि शहराचा सगळा गोंधळ कुठेतरी मागे राहून जातो. आमच्यासाठी भटकंती म्हणजे फक्त नवीन ठिकाण पाहणं नाही, तर निसर्गाकडून काहीतरी शिकणं आणि प्रत्येक प्रवासाला एक नवीन अर्थ देणं आहे. जर तुम्हालाही अशाच सुंदर ठिकाणांचा, कुटुंबासोबतच्या प्रवासाचा आणि सह्याद्रीच्या इतिहासाचा अनुभव घ्यायचा असेल तर नोमॅड विथ पर्पजला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भटकंतीत पुन्हा भेटू. तोपर्यंत भटकत रहा.